अक्षय तृतीयेला यावेळी फार सौभाग्यशाली योग बनत आहे। या योगामुळे यंदाची अक्षय तृतीया म्हणजे दुग्ध शर्करा योग असेच म्हणावे लागेल। या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे, तर चंद्र त्याची उच्च राशी ऋषभमधून गुरुसोबत गजकेसरी योग बनवत आहे। त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी असल्याने अतिशय शुभ संयोग बनतो आहे। शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत असेल। वृषभ आणि कर्क राशीसह या 5 राशींना अक्षय तृतीया फार शुभ सिद्ध होणार आहे। माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना धन, वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल। अक्षय तृतीया यंदा 10 मे रोजी आहे। यंदा एकाच वेळी बरेच शुभ योग बनत आहेत। गजकेसरी योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेष राशीत आहे। अशा वेळी अक्षय तृतीयेला शुक्रादित्य योग बनत आहे। तसेच शनी त्याच्या मूल त्रिकोण राशीत शश राजयोग बनत आहे। तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धनयोग बनत आहे। या दिवशी रवी योगही आहे। या सर्व शुभ योगाने सजलेली अक्षय तृतीया वृषभ आणि कर्कसह या 5 राशींसाठी प्रगती घेऊन येत आहे आणि या 5 राशींचे भाग्य उजळणार आहे। त्यातील पहिली रास आहे वृषभ। अक्षय तृतीयेवर बनत असलेले योग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहे। तुम्हाला व्यापार आणि करिअरमध्ये नव्या संधी मिळतील। तुम्हाला कोठून तरी मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता। जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी चांगला परतावा मिळेल। व्यवसायात असलेल्यांचा व्यापार फार चांगला चालेल। दुसरी रास आहे मिथुन। मिथुन राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे। शुभ योगांच्या प्रभावामुळे भौतिक सुखसुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होईल। कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण कराल। बऱ्याच दिवसांपासून लटकलेला एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होईल आणि तुम्हाला मोठी भरपाई मिळेल। कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल। स्पर्धा परीक्षात मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथ देईल। पुढची रास आहे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या शुभ योगांमुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल आणि करिअर व्यापारात तुम्हाला आकस्मिक प्रगती होईल। जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत ते या काळात याची सुरुवात करू शकतात। अक्षय तृतीयेचा मुहूर्त तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला फार चांगले रिटर्न मिळतील। घरी नव्या सदस्याचे आगमन होईल। तूळ राशी। तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा पर्व तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधान वाढवणारा मानला जात आहे। तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत। तुमच्या उत्पन्नात वाढ होईल। नवविवाहितांनाही संतान प्राप्तीचे योग आहेत। जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। कुटुंबियांसाठी ट्रिपवर जाल। धनु राशी। धनु राशीच्या लोकांना जीवनात अक्षय तृतीयेनंतर चांगल्या वेळेची सुरुवात होऊ शकते। व्यापारात फार चांगले उत्पन्न मिळेल आणि व्यापारात मोठी प्रगती होईल। तुम्ही पैशांची बचत करू शकाल। प्रकृती चांगली राहील आणि सुखात वाढ होईल। कार्यालयात अनुकूल वातावरण राहील। तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विचारपूर्वक काम करावे लागेल। करिअर संबंधी तुम्हाला शुभ वार्ता मिळेल आणि चांगले ऑफर लेटर मिळेल। कुठून तरी मोठी रक्कम, रखडलेले पैसे हाती येतील। मंडळी, अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हाळ्यासाठी छत्री, पायात घालायचे जोडे दान करण्याची प्रथा आहे। या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लाभ असे विष्णू पुराणात म्हटले आहे। सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे। मंडळी, संस्कृतमधील अक्षय हा शब्द अमर्याद किंवा शाश्वत या दिवसाशी संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे। व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानी स्थलांतरित करणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्याची ही एक योग्य वेळ असल्याचे मानले जाते। या व्यतिरिक्त आपण जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी हे स्मरणपत्र म्हणून काम करते। काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक मानला जातो। लोक प्रसंगी सोने, चांदी यासारख्या मौल्यवान धातू खरेदी करतात, कारण ते कुटुंबात समृद्धी आणि शुभेच्छा आणते असे मानले जाते। प्रसंगी सोबत नसलेल्यांनाही लोक मान देतात।